पवार यांच्या फलकावरून महायुतीमधल्या नेत्यांचे फोटो हे गायब झाल्याचं दिसतंय। तर बॅनरवरून मोदींचा फोटो वगळण्यात आलाय आणि अर्थातच यामुळे आता चर्चांना उधाण आलंय। तर आज या ठिकाणी 2 सभा घेतल्या जाणार आहेत। मात्र या सभांसाठी आणि एकूणच प्रचारासाठी जे बॅनर लावण्यात आलेलं आहे त्या बॅनरवरून आता चर्चा रंगलेली आहे। आपण बघतोय हे बॅनर, यामध्ये केवळ सुनेत्रा पवार ज्या उमेदवार आहेत आणि त्यांच्या बाजूला अजित पवार यांचा फोटो आहे। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटोच या बॅनरवरून गायब झालाय। त्यासोबतच इतर महायुतीमधल्या नेत्यांचे फोटो सुद्धा नाही आहेत। त्यामुळे एकूणच आता चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे। महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचे बारामती परिसरामध्ये विविध ठिकाणी बॅनर लागलेले आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकता की कसबा परिसरामध्ये त्यांचा हा बॅनर आहे। या बॅनरवरती अजित पवार आहेत, सुनेत्रा पवार आहेत, राष्ट्रवादी पक्षाचं जे चिन्ह घड्याळ आहे ते घड्याळ देखील त्या ठिकाणी आहे। परंतु या बॅनरवरून महायुतीच्या बडे नेत्यांचे सर्व फोटो वगळण्यात आलेले आहेत। जसे की नरेंद्र मोदी जे असतील, अमित शहा असतील, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, महायुतीतले सर्व हे बडे नेते आहेत त्यांचे फोटो वगळण्यात आलेले आहेत। मागे जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता महाराष्ट्रामध्ये एक भटकते आत्मा असा उल्लेख केला होता, त्याचे पडसाद बारामतीसह इतर राज्यामध्ये उमटले होते आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता महायुतीकडून या बॅनरवरचे फोटो वगळण्यात आले अशी चर्चा बारामतीमध्ये आता सध्या फिरत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदेकर सह जयकुमार जाधव, पुढारी न्यूज, बारामती।